आता राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धक्का दिलेला आहे। शिंदेंच्या काळामध्ये सुरू झालेली शेतकरी भवन योजना बंद करण्यात आली। गडचिरोली, बीड, जालना, कोल्हापूर, नांदेड आणि अमरावती या 6 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवनांना दिलेली प्रशासकीय मान्यता मागे घेण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना जेवण आणि मुक्कामाची सुविधा देणारी ही योजना होती। प्रत्येक भवनासाठी अंदाजे 1.52 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता। यामधील 50 ते 70% निधी सरकारकडून आणि उर्वरित स्थानिक बाजार समितीकडून दिला जाणार होता। मात्र अचानक ही योजना रद्द करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। आता लाडकी बहीण योजनेमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे की शिंदे फडणवीस यांच्यामध्ये राजकीय कुरघोड्या करण्याचं सत्र सुरू आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धक्का दिलेला आहे। शिंदेंच्या कार्यकाळामधला जी एक योजना होती शेतकरी भवन, ती आता बंद करण्यात आलेली आहे। ही योजना नेमकी काय होती आणि आता नेमका हा निर्णय का घेण्यात आलाय? ऋतुजा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्वाचे धडाडीचे निर्णय घेतले होते, ज्यांची चर्चा देखील झाली होती। त्यामुळे त्यांच्या काळातील अनेक योजनांची चर्चा झाल्यानंतर त्यात महत्वाच्या अनेक गोष्टी देखील होत्या। आता जे आहे तर देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी अनेक अशा योजना आहेत जे एकनाथ शिंदेच्या काळात झाल्या होत्या, त्या बंद करण्याचे निर्णय घेतले जातात। आता त्याची वेगवेगळी कारणं देखील आहे। मात्र शेतकरी भवन ही योजना जी आहे, ही जी योजना आहे तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतानाची ही योजना आहे आणि त्यावेळेस 6 जिल्ह्यांमध्ये हे शेतकरी भवन बाजार समितीमध्ये बनवलं जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता। अंदाजे 1.52 कोटी रुपयांचा निधी जो आहे तर या सगळ्या शेतकरी भवनासाठी दिला जाणार होता आणि याचा उद्देश असा होता की बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा रात्रीचा मुक्काम करावा लागतो किंवा त्यांना थांबावं लागतं, त्यासाठी त्यांना मुक्कामाची सोय असावी आणि जेवणाची सोय असावी, यासाठी हे शेतकरी भवन जे आहे तर ते बनवण्यात येणार होते। विशेष म्हणजे या 6 जिल्ह्यांमधील 4 जिल्ह्यांच्या जे शेतकरी भवन आहे त्यासाठी अंदाजपत्रक देखील जे आहे तर मंजूर करण्यात आले होते, त्याची वेगवेगळी किंमत देखील होती। मात्र असं असतानाच आता अचानक हा शेतकरी भवन जे आहे ज्याचा निर्णय झाला होता तो अचानकपणे रद्द करण्यात आलेला आहे। शासन निर्णय जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि त्यानुसार हे 6 जे शेतकरी भवन आहेत ते रद्द करण्यात आले आहे। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा चर्चा होते की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे हे असताना त्यांचे निर्णय जे आहेत तर फडणवीस रद्द करतायत, यापूर्वी देखील काही निर्णय जे आहेत तर ते रद्द करण्यात आले होते। त्यामुळे आता हे शेतकरी भवन जे आहे हे योजना जी आहे ही रद्द करण्यामागे लाडकी बहिणीसाठी जो लागणारा पैसा आहे, त्यामुळे ज्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तर रद्द करण्यात येतात, त्यातला हा भाग आहे की फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशी जी चर्चा आहे तर त्याचा हा भाग आहे, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता एकनाथ शिंदे यांची आणखी एक योजना रद्द केल्याने यावरून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे। यावरून आता दोन्ही बाजूने काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र शिंदेच्या काळातील आणखी एक योजना बंद केल्याने चर्चेला उधाण आलेलं आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।